पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळील वाकी या ठिकाणी काळोबा देवस्थान आहे। हे काळोबा म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले त्या रेड्याचे मालक म्हणजे हे श्री काळोबा असल्याचे सांगण्यात येत आहे। चाकणजवळील काळोबा मंदिराच्या याच ठिकाणी साक्षात माऊलींचे काही काळ वास्तव्य असल्याचे पुरावे दिले जात आहेत। याबाबत खेड तालुक्यातील अभ्यासक राजेंद्र सुतार आणि देवस्थानचे विश्वस्त यांनी काय सांगितलंय पाहूया। आज आपण पुणे नाशिक महामार्गावरती चाकणच्या जवळ 2 किलोमीटर असलेल्या वाकी गावात उभे आहोत। या ठिकाणी आपण पाठीमागे जे बघतो आहोत हे श्री काळोबा देवस्थान नावाचं एक देवस्थान आहे। तर कोण होते हे काळोबा? तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद वदवले त्या रेड्याचा मालक म्हणजे हे श्री काळोबा आणि त्यांचं हृदयविकाराने या ठिकाणी निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यासाठी साक्षात माऊली 10 दिवस त्यांचं उत्तर कार्य होण्यापर्यंत या ठिकाणी राहिलेले आहेत। तर अशी ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आदिवासाने पुण्यभूमी झालेली आहे आणि या ठिकाणी महाराज 10 दिवस राहिले आणि महाराज ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी जो आळंदीमध्ये आजान पवित्र वृक्ष आहे तर आजान पवित्र वृक्षाची पण सावली या ठिकाणी लाभलेली आहे। आपण बघू शकतो मागच्या बाजूला ही आजान वृक्षाची झाडे सगळे आहेत। तर माझी भक्त भाविकांना नम्र विनंती आहे की आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण या ठिकाणी येऊन देवस्थानाचं दर्शनाचा लाभ घ्यावा। आहेत ना ती फक्त माऊली ज्या ज्या ठिकाणी राहिलेली आहेत त्या त्या ठिकाणीच फक्त आहेत। ही झाडं किंवा हे वृक्ष सर्रास महाराष्ट्रात कुठेही दिसत नाही आहेत। आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊली मंदिरामध्ये एक आहे। ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबियांना आळंदीमधून बहिष्कृत केलं आणि इंद्रायणी तीरावरती ते ज्या ठिकाणी राहिले त्यांचं कुटुंबीय त्या ठिकाणी 5 एकरमध्ये ती झाडं आहेत आणि महाराष्ट्र शासनाने त्याचं चांगल्या प्रकारे संवर्धन करून ती जतन केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी ही आजान वृक्षाची झाडं आहेत। म्हणजे इथं माऊलींचं वास्तव्य होतं, माऊलींचं वास्तव्य या ठिकाणी होतं। श्री काळोबा महाराज अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा आमच्या वाकी खुर्द गावामध्ये शनिवार 1 मार्चपासून चालू होतो आहे आणि हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा 5 दिवस चालतो। म्हणजे बुधवारीपर्यंत हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालतो। पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण भरत महाराज थोरात हे संत तुकाराम महाराजांवर ग्रंथचरित्र व त्यांचं ते मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे आणि शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण पोपट महाराज राक्षे यांचा काल्याचा कार्यक्रम होणार आहे। तरी आम्ही सर्व पंचक्रोशीतली